नमस्कार मंडळी. आज असा खाडीची कोलंबी. एक साईज जरा बऱ्यापैकी मोठी असा आणि दोन बारके वाटे असत. खाडीची कोलंबी. आपण अर्धा तास आधी एका कोकमा हळद मीठ लावून ठेवलेले होते. आम्ही लाल मिरचीची बनवता. आम्ही याच्यात मसाला टाकत नाही. तुमका जर आवडत असेल तर तुम्ही टाका. बघा ही आता मस्त अशी मुरली आहे. हळदीचा रंग पण पकडलाय आणि मस्त झाली आहे. चला आता पुढची प्रोसेस. कढई गरम झालेली असा तेल टाकून घेऊया. एक कांदो, ही तिरफळा असत. ही तिरफळा रात्री भिजत घातलेला कारण आज मासे आणूचे होते. आता मी ती वाईच खलबत्त्यात वाईच कुटलाय म्हणजे फक्त ही उघडूक होई एवढीच. 4-5 लसूण आणि ही आमची मालवणी वाटप, मच्छीचा वाटप. आमका ही सारासारखी चटणी टाईप करूची हा, त्याच्यामुळे हा वाटप बनवलाय. लाल मिरचीचा वाटप असा. हे जर तुमका आवडला असा, तुमका मालवणी रेसिपीज आवडत असतील तर माका फॉलो करा. मी ह्याची पण पर्सनल रेसिपी टाकतले. त्याच्यासाठी तुमका युट्यूब का जाऊक लागतला. माझ्या गरम झाला लसूण, कांदो, त्रिफळा. आधी मी याच्यात मीठ लावून घेतलेलं आहे. मग आता वाईच म्हणजे एवढूसा मीठ फक्त कांदो शिजू. कोळंबी लगेच शिजतली. कोळंबी जर रब्बर होऊक नाही म्हणून कोळंबी शेवटी टाकूक होईल. अगदी सोपी आणि झटपट रेसिपी असा ही खाडीची कोलंबीचा रस्सो किंवा चटणी. सोपी ह्याच्यासाठी म्हणताय, कष्ट फक्त ह्या चटणीक असत. या चटणीक ही चटणी जर तुमका परफेक्ट इली तर आपली रेसिपी उत्तमच होतली. उत्तमच. जर 1 चमचा भात खाईत असाल तर 4 चमचे खातलास, माझी गॅरंटी. बऱ्यापैकी कांदो पिंक झालेलो. एवढं कांदो पिंक झालो की ही चटणी टाकू पाहिजे. आता जरा वाईट खदखदू द्या. ह्याका थोडासा तेल सुटू या साईडने. मग आपण पुढची प्रोसेस करूया. या बऱ्यापैकी खदखदला. आता याच्यामध्ये मी कोळंबी टाकलंय. कोळंबी टाकल्यानंतर कोळंबी वाईच शिजाक होई. वाईच नाही, परफेक्ट शिजवा कोळंबी. नाही कच्ची राहूक होई ना ओव्हर कुक होऊक होई. आणि मग मी याच्यामध्ये पाणी ओतलंय. हा आमचं मालवणी सार. कोळंबी थैसर शिजता तोपर्यंत या कोळंबीचो कचरो बाहेर फेकून येवा, नाही तर घरभर वास होतलो. चला कोळंबीचो कचरो फेकून जातलो. बघा कसं झालं हा रस्सो.
इंद्रायणी भात आणि कोळंबीचं रसो. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.